सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील पहिला बुद्ध संमेलन कुठे आयोजित झाला आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी लातूर, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी पाटण। तर उत्तर भारतातील पहिला बुद्ध संमेलन नागपूरमध्ये आयोजित झाला आहे, उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, रोम टेक मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? आपली ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी नांदेड, ऑप्शन डी औरंगाबाद। तर उत्तर रोम टेक मंदिर नागपूर जिल्ह्यात आहे, उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, 10वी 12वीची परीक्षा कोण आयोजित करतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उच्च माध्यम, ऑप्शन बी CBSE, ऑप्शन सी NCSE, ऑप्शन डी राज्य मंडळ। याचं उत्तर 10वी 12वीची परीक्षा राज्य मंडळ आयोजित करतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, नीलगिरी टेकडी कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर भारत, ऑप्शन बी पश्चिम घाट, ऑप्शन सी मध्य भारत, ऑप्शन डी हिमालय। तर उत्तर नीलगिरी टेकडी पश्चिम घाटमध्ये आहे, उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमृतसर, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी वाराणसी, ऑप्शन डी कानपूर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला अजूनही आपले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर सुवर्ण मंदिर अमृतसर शहरात आहे, उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशात रविवारची सुट्टी नसते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी यमन, ऑप्शन डी भूतान। तर याचं उत्तर आहे यमन देशात रविवारची सुट्टी नसते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली विद्यापीठ, ऑप्शन बी नालंदा विद्यापीठ, ऑप्शन सी IT विद्यापीठ, ऑप्शन डी MPSC विद्यापीठ। तर याचं उत्तर भारतातील सर्वात प्राचीन विद्यापीठ नालंदा विद्यापीठ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कुतुब मिनार कोठे स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी काश्मीर। तर याचं उत्तर आहे कुतुब मिनार दिल्लीत स्थित आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील सर्वाधिक नापीक जमीन कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी केरळा, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर भारतातील सर्वात नापीक जमीन राजस्थान राज्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर राजस्थान राज्यात गाढवाची पूजा केली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात किती लढाया केल्या? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 180, ऑप्शन बी 142, ऑप्शन सी 127, ऑप्शन डी 7। तर याचं उत्तर संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 180 लढाई केल्या, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, एका कॅलेंडरात वर्षात किती आठवडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 52, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 53। याचं उत्तर एका कॅलेंडरात वर्षाचा 52 आठवडे असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, गांधीजींची समाधी कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली,
ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी कोलकाता। ह्याचं उत्तर आहे गांधीजींची समाधी दिल्लीत आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, कोणत्या झाडाला स्वामी समर्थांचे झाड म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वडाचे, ऑप्शन बी चिंचचे, ऑप्शन सी उंबराचे, ऑप्शन डी पिंपळाचे। ह्याचं उत्तर आहे उंबराच्या झाडाला स्वामी समर्थाचे झाड म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 15 आहे, शनी शिंगणापूर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शनिदेव, ऑप्शन बी मारुती, ऑप्शन सी शिव, ऑप्शन डी राम। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही नक्की करून घ्या। ह्याचं उत्तर आहे शनी शिंगणापूर शनिदेवासाठी प्रसिद्ध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 16 आहे, गोवा भारतात कोणत्या वर्षी समाविष्ट झाला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 21 सप्टेंबर 1947, ऑप्शन बी 21 डिसेंबर 1961, ऑप्शन सी 21 सप्टेंबर 1975, ऑप्शन डी 21 डिसेंबर 1980। तर याचं उत्तर गोवा भारतात 21 डिसेंबर 1961ला समावेश झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 17 आहे, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 मार्च, ऑप्शन बी 24 डिसेंबर, ऑप्शन सी 2 नोव्हेंबर, ऑप्शन डी 8 ऑगस्ट। तर याचं उत्तर राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला साजरा केला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 18 आहे, महाराजांनी युद्धाचे शिक्षण कोणी दिले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बाजीप्रभू, ऑप्शन बी शहाजी, ऑप्शन सी दादोजी, ऑप्शन डी तानाजी। तर याचं उत्तर महाराजांना युद्धाचे शिक्षण दादोजीने दिले होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 19 आहे, श्री स्वामी समर्थ यांचा उगम कशातून झाला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कमळातून, ऑप्शन बी पिंपळ, ऑप्शन सी वारुळातून, ऑप्शन डी धरण फोडून। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर श्री स्वामी समर्थ यांचा उगम धरण फोडून झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, जगात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन कोणत्या देशात होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी अमेरिका। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला आपल्या तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये।